वस्तू आणायला गेलो, फॉर एक्झाम्पल देर इज अ 25 2025 आणि रेफ्रिजरेटरवर मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेले, इयर दिलेलं आहे 2023, घ्यायची नाही, तुम्हाला इच्छा झालीच घ्यायची समजा, तर समोरच्या व्यक्तीला प्राइस बार्गेनिंग करायची. कारण ती वस्तू जेवढी जुनी असते तेवढं त्याचं मार्केटमधून प्राइस थोडी थोडी काय होते, कमी. मग तुम्ही ती एमआरपी बघून तेवढी प्राइस समोरच्याला द्यायची नाही. समोरच्याला म्हणायचं याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर 2023 आहे, 2025 चाललंय, याची प्राइस मला थोडी कमी करून दे. आणि तो 100% प्राइसिंग कमी करून देतो, कारण तो मला असं बी नंतर गोडाऊन मध्येच पडू राहणार आहे. 99% लोक फक्त स्टार रेटिंग बघता बरं, इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघत नाहीत. सो मी सांगतो सगळ्यात पहिलं स्टार रेटिंग तर बघताच ना, इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघायची. वस्तूमध्ये जर तुम्हाला जुगाड केलेला वाटत असेल तर लायसन नंबर एकदा चेक करून बघायचा, कारण त्या तुम्ही जे वस्तू घेतात एवढी पण स्वस्त नाही. इज दॅट क्लिअर? समजलं का? एवढे कंटेंट चेक करायचं, मगच विचार करायचा घ्यायचा का नाही. 1 स्टार रेटिंग असेल लो इफिशियन्सी, 3 स्टार रेटिंग असेल गुड इफिशियन्सी, 5 स्टार रेटिंग असेल एक्सलंट इफिशियन्सी. एक्सलंट इफिशियन्सी म्हणजे तुम्ही म्हणाल 100% असते का? इम्पॉसिबल. 100% कुठल्याच वस्तूची इफिशियन्सी पॉसिबल नाही. बट आय सजेस्ट अशीच वस्तू परचेस करा, जे स्टार कमी आहेत का जास्त आहेत? जास्त. इज दॅट क्लिअर? चला पुढे.